महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पेणमध्ये राहुल धारकर यांचा 23वा स्मृतिदिन साजरा। पेण प्रतिनिधी किरण बांदनकर। पेण शहरातील रामसीता कॉम्प्लेक्स येथे राहुल धारकर यांचा 23वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला। यावेळी प्रथम राहुल धारकर यांच्या प्रतिमेस हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर राहुल धारकर यांना 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली। राहुल धारकर यांच्या 23व्या स्मृतिदिनानिमित्त आई डे केअर म्हणजेच मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी सलोनी विलास म्हात्रे ही वार्षिक शालेय खर्चासाठी शांता भावे यांच्या हस्ते आई डे केअरच्या शिक्षिका यांच्याकडे धनादेश देण्यात आला। यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, माजी उपनगराध्यक्ष वसुधा पाटील, माजी नगरसेवक निवृत्ती पाटील, मंगेश पेडामकर, राजेंद्र वारकर, संतोष पाटील, नरेंद्रभाई पाटील, विशाल बाफना, संजय म्हात्रे, भूषण कडू, अमित कुंभार, विशाल फडके, विशाल वारकर, विजय शहा, सुभाष कोंडके, स्वाती वामनकर यांच्यासह मोठ्या संख्येने राहुल धारकर यांचे अनुयायी हजर होते। आज राहुल धारकर याचा पुण्यस्मरण स्मृतिदिन आहे। माझ्या आठवणीप्रमाणे की 95 मध्ये राहुलजी 1 वर्षासाठी नगराध्यक्ष झालेले होते। तसे शाळेमध्ये थोडासा संबंध आलेला होता, परंतु त्याची राजकीय कारकीर्द पाहण्याचा योग 95 मध्ये आला। 1 वर्ष, परंतु ती कारकीर्द पेडकरांच्या लक्षात राहील अशी ही त्यांनी घडवली होती। सुस्वभावी असं त्याचं व्यक्तिमत्व होतं आणि सर्वांना जोडून घेणं ही कला एक असते माणसाजवळ, ती त्याच्यावर पुरेपूर होती आणि त्यामुळे सर्व तिथे काही राजकीय अशा प्रकारचा कुठे राजकीय विचाराची भिंत वगैरे सुद्धा अशा प्रकारची त्याच्या कामामध्ये कधी आलेली आढळली नाही। अल्पकाळ का होईना, परंतु त्याने आपल्या कामाचा ठसा उमटवला। पेणच्या याच्या स्मशानभूमीतली जी दाहिनी आहे डिझेलवर चालणारी, ती त्याच्या काळामध्ये ही सुरू झालेली ही समजलं। तर अशा प्रकारचा सुद्धा एक नाविन्याचं काहीतरी काळाप्रमाणे बदल आपण म्हणतो तो घडवण्याची ही त्याची दृष्टी होती राहुलची आणि त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व सर्वांच्या लक्षात राहिलेलं आहे। दुसरं मला एक सांगावंसं वाटतं की संतोषजींचा हा जो सातत्य आहे कार्यक्रमातलं ते वाखाणण्याजोगं आहे। पेणमध्ये कितीतरी स्थित्यंतरं झाली, राजकीय झाली, काही सामाजिक झाली, काही आर्थिक झाली, परंतु या पुण्यस्मरणाच्या किंवा स्मृतिदिन कौटुंबिक स्वरूपामध्ये जो आपण या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी एकत्र येतो, त्यामध्ये कधीही खंड पडलेला नाही। दिवस येतात जातात, परंतु आपल्या मित्राचं कर्तृत्व आणि मित्रप्रेम मनामध्ये जे त्यांच्या आहे ते सतत जागृत असं मला दिसतं। तरी एरवीसुद्धा गप्पांच्या ओघामध्ये जेव्हा बोलताना राहुलचा विषय येतो तेव्हा ते अगदी मनापासून हृदयपूर्ण म्हणतो आपण तशा भावना ते व्यक्त करतात, भरभरून बोलत असतात आणि त्यामुळेच आमच्यासारख्यांना त्याच्या काही आठवणी या समजतात। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून 9 हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।